नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं क्रिएटिव्ह मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत FYBA मराठी आणि मराठी विषयातील आपण जे कथेचे स्वरूप वगैरे अभ्यासत आहोत याच्यामधील आपण आजच्या व्हिडिओमध्ये कथेचे घटक अभ्यासणार आहोत। आणि कालच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच मागच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासलेला आहे कथेची व्याख्या आणि त्याचे स्वरूप थोडक्यात अभ्यासलेला आहे। जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर वरती आय बटनवरती लिंक दिलेला आहे, तिथे क्लिक करून सुद्धा पाहू शकता किंवा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तिथे क्लिक करून तो व्हिडिओ पाहू शकता। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याच्या आधी आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून टाका, बाजूचे बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल व तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। तर चला व्हिडिओला सुरू करूयात। पहा विद्यार्थी मित्रांनो, कथेचे घटक आज आपण अभ्यासणार आहोत। तर यामध्ये कथेचे घटक पुढील प्रमाणे सांगता येतील। हे जे तुम्हाला दिसत आहे हे संपूर्ण कथेचे घटक आहेत विद्यार्थी मित्रांनो। यामध्ये पहिला घटक आहे कथानक, दुसरा आहे व्यक्तिचित्रण, तिसरा आहे वातावरण, चौथा आहे लेखकाचा दृष्टिकोन, निवेदन आणि भाषा। विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही कथेचे घटक दिलेले आहेत हे जे कथेचे घटक संपूर्ण सविस्तर आपण एक एक अभ्यासणार आहोत। तत्पूर्वी व्हिडिओला लाईक करा। पहा, पहिला कथानक। कथानक हा कथेचा मुख्य घटक आहे। कथेमध्ये कल्पित वास्तव विश्व निर्माण होत असते। हे विश्व विशिष्ट पद्धतीने कथन केले जाते। गोष्टीमध्ये घटना प्रसंग हे कालानुक्रमे सांगितलेले असतात। तर कथेतील घटना प्रसंग हे कालानुक्रमाबरोबर कार्य कारणाभावाने परस्परांशी गुंफलेले असतात। म्हणून कालानुक्रम आणि कार्यानुभावाने घटना प्रसंगाची केलेली गुंफण म्हणजे कथानक होय। कथेतील पात्रे अनेकदा आपल्या कृतींनी घडताना घडवत असतात, तर कित्येकदा घटना पात्रांना घडवत असतात। घटना व पात्रे अशा प्रकारे परस्परांना घडवत कथानकांची उभारणी करीत असतात। म्हणजेच कथानक हा कथेतील एक गतिशील घटक असतो। पात्रांचा हेतू व निवेदकाचा हेतू अशा दोन प्रकारच्या हेतूने कथाकार कथेतील घटकांची, कृतीची तसेच अन्य तपशिलांची निवड करत असतो आणि त्यांच्यातील गुंफणीतून विशिष्ट कथानक निर्माण करत असतो। कथानकातील विषय, आशय, मूल्यविचार, समाजभान यांनाही महत्त्व असते। त्यातीलच दुसरा हे व्यक्तिचित्रण, हा देखील महत्त्वाचा घटक आहे। व्यक्तिचित्रण हा कथेचा एक महत्त्वपूर्ण मूल घटक आहे। कथाकार एखाद्या व्यक्तीशी वृत्ती, कृती, उक्ती, भावना, विचार, कल्पना, संवेदना, जीवनदृष्टी, जीवन पद्धतीची इत्यादींचा चित्रातून कथाकार त्या व्यक्तींची एक शब्दरूप प्रतिमा कथेत निर्माण करत असतो। कथेच्या या शब्दरूप प्रतिमेला पात्र असे म्हटले जाते। ही कथेतील पात्रे शब्दरूपी असली तरी त्यांना प्रत्यक्ष वास्तवातील माणसांप्रमाणे शारीरिक, मानसिक व सामाजिक अंगे लाभलेले असतात। कथेतील प्रत्येक पात्राला स्वतःचे विशिष्ट असे भावविश्व व व्यक्तित्व लाभलेले असते। कथेतील पात्रे प्रत्यक्षातील माणसाप्रमाणे असतात। कथानकात विशिष्ट कृती करण्यासाठी पात्र योजना केलेली असते। निवेदन आणि वर्णन यातून कथेमध्ये व्यक्तिचित्रण केले जाते। अशा व्यक्तिचित्रातून कथेमध्ये पात्र जिवंत करणे हे महत्त्वाचे ठरत असते। कथेतील पात्रे ही सामान्यतः प्रत्यक्षात माणसांच्या अनुकृतीतून निर्माण झालेल्या शब्दरूप प्रतिमा असतात। तिसरा महत्त्वाचा घटक आहे वातावरण। तर पहा, कथा ही एका विशिष्ट स्थलकालाच्या चौकटीत एका विशिष्ट भौगोलिक तसेच सामाजिक सांस्कृतिक परिसरात घडत असते। या बरोबरीने कथेतून एखादी भाववृत्ती ही प्रकट होत असते। या सर्व घटकातून कथेतील वातावरण तयार होत असते। वातावरण हाही कथेचा एक मूल घटक आहे। वातावरण हा कथेच्या जडणघडणीतील एक क्रियाशील घटक असतो। कथेतील वातावरणाचे प्राथमिक स्वरूपाचे प्रायोजन
म्हणजे कथेसाठी एक कल्पित परिसर निर्माण करणे होय. विशिष्ट स्थलकालाच्या चित्रणामुळे कथेतील वातावरण कल्पनेतेमुळे पातळी संवेदन होत जाते. मात्र वातावरणाचा घटक केवळ याचा स्तरावर क्रियाशील असतो असे नव्हे, तो त्याचबरोबर इतर स्तरातही क्रियाशील असू शकतो. कथेतील पात्र असेल, प्रसंग, नाट्य, संघर्ष यांबाबत वातावरण हा घटक महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडत असतो. त्याचबरोबर पुढचा महत्त्वाचा लेखकाचा दृष्टिकोन हा देखील घटक महत्त्वाचा आहे. कथा निर्मितीमध्ये लेखकाचा दृष्टिकोन या घटकाला महत्त्व असते. कथेतील घटकांमागे पात्रांचे विविध प्रकारचे हेतू दडलेले असतात. या घटकांमागे लेखकाची जीवनसरणी व मूल्यप्रणाली उभी असते. कथेतील शब्दमर्यादा कहाणी निवेदक पात्रांकडून सांगितली जाते. या निवेदक पात्रांची एक जीवनदृष्टी असते. या जीवनदृष्टी व कथा हेतूमागे लेखकाची व्यापक भूमिका असते. लेखक ज्या समाजात वावरत असतो तेथील परिस्थितीचे तो बारकाईने निरीक्षण चिंतन करत असतो. समाजातील आचार असेल, विचार असेल, रूढी, संकेत, मूल्य या सर्वांचा त्याच्याशी व्यक्तिमत्वावर प्रभाव पडत असतो. त्यामुळे या सर्वांतून लेखकाचा एक दृष्टिकोन आकारास येत असतो. जेव्हा लेखक स्वतः लेखन करतो तेव्हा त्याच्या लेखनात त्याच्या विचारांचे प्रतिबिंब आपणाला दिसून येते. म्हणून लेखनातून लेखकाचा दृष्टिकोन दिसून येतो. कथनामध्ये विशिष्ट घटना प्रसंगाची निवड करून त्याची विशिष्ट दृष्टिकोनी जुळणी करून लेखक कथेला कलात्मक आणि कथनात्मक प्राप्त करून देत असतो. पुढचा अतिशय महत्त्वाचा जो घटक आहे निवेदन. निवेदन हे कथेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. सामान्यतः कथाकार कथा सांगण्यासाठी एक निवेदक पात्र निर्माण करतो. त्या निवेदक पात्राच्या विशिष्ट दृष्टिकोनातून वाचकाला कथा सांगत असतो. कथा निवेदक कथेत पात्र प्रसंग यांचे वर्णन करत असतो. त्याविषयी कधी संक्षिप्त सारूप निवेदन करतो. त्याचप्रमाणे काही वेळा तो पात्र प्रसंग आदीवर भाष्यही करत असतो. या भाष्याद्वारे माणसांसंबंधीचे तसेच एकूण जीवनसंबंधीचा सर्वसामान्य स्वरूपाचा तत्वावरही मांडत असतो. निवेदकाच्या निवेदनातून कथानक साकार होत असते. निवेदक हा विशिष्ट पद्धतीने घटना प्रसंगाचे निवेदन करीत असतो. लेखकाचा कलाहेतू मूल्यभावामुळे कथानकाच्या प्रारंभ आणि शेवटमध्ये अर्थपूर्ण नाती निर्माण करत असतो. कथेमध्ये प्रथम पुरुष आणि तृतीय पुरुषी निवेदक असतो. हा निवेद वाचकापुढे कथानक उलगडत नेत असतो. मित्रांनो, भाषा आणि पुढचा कथेचा उपप्रकार आपण अभ्यासणार आहोत. भाषा हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे. भाषा हा कथेचा महत्त्वाचा घटक आहे. कथेची संहिता भाषेतून उलगडत जाते. कथेमध्ये भाषा दोन प्रकारचे काम करत असते. लेखकाच्या मनातील आशय वाचकांपर्यंत पोचविण्याचे तसेच ती कथेपर्यंत सौंदर्य निर्माण करीत असते. म्हणून कथेतील निवेदन, वर्णन, संवाद यासाठी भाषेची अर्थपूर्ण, सौंदर्यपूर्ण आणि प्रवाही योजना केली जाते. कथेची संहिता भाषेने साकार होत असते. एखाद्या कथेसाठी कथाकार विशिष्ट भाषिक खंडाची निवड करत असतो. तसेच तो विशिष्ट रीतीने भाषेचा वापर करत असतो. त्याने केलेल्या या भाषिक खंडाच्या व वापराच्या निवडीमागे त्याची कथादृष्टी असते. कथागत अनुभवार्थानुसार कथाकाराची विशिष्ट भाषा निश्चित होत असते. भाषा हा एका अर्थाने निवेदकाचाच घटक ठरतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण एकांकिकेचे सर्व घटक अभ्यासलेले आहेत. त्याचबरोबर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एकांकिकेचे जे उपप्रकार आहेत, कथेचे उपप्रकार म्हणजे घटकाचे उपप्रकार आहेत, ते सुद्धा आपण अभ्यासणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तत्पूर्वी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.